माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. ज्या प्रकारे काल आपण आधी भौतिक पाहिलं की भारताचा राष्ट्रपती आणि वोट देणारे तुम्ही, बरोबर आहे, हा प्रोसेस पाहिला. पण हा प्रोसेस का पाहिला आपण, की आपण यातनं अध्यात्म कसं समजू शकतो. कारण अध्यात्म हे न दिसणारं जगत आहे आणि आदिभौतिक हे दिसणारं जगत आहे. तर दिसणाऱ्या जगतातनं न दिसणाऱ्या जगतात आपण जाणार आहोत, बरोबर. तर आता कालचाच थोडा पोर्शन आता घेऊ आपण, की आपण जेवढे शब्द वापरले म्हणजे सरकार. पहिलं सरकारचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला आता कोणी विचारलं की चल बाबा मला जरा सरकार दाखव कुठे आहे, तर तुम्ही नाही दाखवू शकणार. कारण सरकार ही चेतना आहे. तर सरकारचा पहिला आपण शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर सर म्हणजे काबीज करणं, पुढे जाणं, उन्नती करणं, ह्याला म्हणतात सर. आणि आकार आकार म्हणजे ज्याने काबीज केलं आहे, जो पुढे जातो आहे, जो पुढे घेऊन जातो आहे, त्याचा जो आकार आहे त्याला सरकार म्हणतात. म्हणजे ज्या चेतना आहे, सरकार ही एक चेतना आहे आणि त्या चेतनेला जो ऊर्जा देणारा आहे त्याला आपण सरकार म्हणतो. तर सरकार कोणी बनवलेली आहे, आपण आपलं वोट दिलं आणि आपण राष्ट्रपती चुनलेला आहे. तर आपण त्याला ऊर्जा दिली आणि तिथे राष्ट्रपती झाला, बरोबर आहे. आता म्हणून सरकार तुम्ही दाखवू नाही शकत बोट दाखवून की ही सरकार आहे, असं नाही. पण तुम्ही, कारण सरकार चेतना आहे, पण तुम्ही ऊर्जा दाखवू शकता. ऊर्जा कशी दाखवाल? तुम्हाला राष्ट्रपती दाखवता येईल. कसा राष्ट्रपती दाखवता? बघा, आत्ताचा हा राष्ट्रपती आहे असं दाखवता येईल. मग तुम्ही बोलाल अरे हा तर आपल्यासारखाच आहे, 2 हात 2 पाय असाच राष्ट्रपती आहे. तर राष्ट्रपती म्हणजे असं नाही आहे की तो 1000 फीट लांब असेल, त्याला 7 हात असतील, त्याला 4 पाय असतील, असा राष्ट्रपती नसतो. राष्ट्रपती एक शब्द आहे, चेतना आहे. त्याला तुम्ही 120 करोड भारतीयांनी ऊर्जा देऊन त्याला राष्ट्रपती बनवलं आहे. म्हणजे ज्याने वोट दिलं ती पण एक ऊर्जा आहे आणि राष्ट्रपती बनला ती पण एक ऊर्जा आहे. फक्त तुम्ही जे नाव दिलं राष्ट्रपती, ती एक चेतना आहे. लक्षात आलं? तर त्यामुळे भारत ही एक चेतना आहे. तुम्ही बोलाल चल मला भारत दाखव कुठे, तर तुम्ही असं जमिनीला हात लावून नाही दाखवू शकत हा भारत आहे, नाही. भारत ही एक चेतना आहे, ज्याला तुम्ही हिमालय ते रत्नाकर सागर, इथे जे 120 कोटी लोक राहतात, त्यांनी ऊर्जा दिली त्या जमिनीला आणि त्या जमिनीच्या ऊर्जेला आपण भारत अशी चेतना म्हणतो, बरोबर आहे. एवढं लक्षात आलं. म्हणजे कुठलाही तुम्ही शब्द वापराल तर ती चेतना होईल आणि जी त्याला ऊर्जा मिळते त्याला आपण प्रकृती म्हणू शकतो किंवा भौतिकता म्हणू शकतो. चेतना कधीही दिसत नाही. जसा राष्ट्रपती तुम्ही नाही दाखवू शकत, पण एक माणूस दाखवू शकतो की सध्याचा राष्ट्रपती आहे का, कारण त्याला आपण ऊर्जा दिलेली आहे, वोट देऊन ऊर्जा दिलेली आहे. तसंच तुम्ही जमिनीला हात दाखवून भारत नाही दाखवू शकत, पण तुम्ही असं सांगू शकता की आम्ही 120 करोड लोक या धरतीला भारत मानतो, है ना. हे झालं आदिभौतिक. म्हणजे आदिभौतिकमध्ये आपण काय समजलो की सरकार अशी कुठली एक स्थूल वस्तू नाही आहे, ती एक चेतना आहे आणि त्या चेतनेला जिवंत करायला आपण 120 कोटी लोकांनी त्या सरकारला ऊर्जा दिली आणि त्यापासून राष्ट्रपती झाले, प्रधानमंत्री झाले, मंत्री झाले आणि आपण इथूनचे रहिवासी झालो. असं हे झालं भौतिकता. आता ह्यालाच आदिदैविकमध्ये काय झालेलं आहे, तुम्ही वेद वाचाल तर वेदांमध्ये कधीही मनुष्याच्याबद्दल काही लिहिलेलं गेलेलं नाही आहे.
त्यामध्ये मनुष्याबद्दल काय लिहिलं गेलं नाही, मनुष्याच्या नाव रूप ह्याबद्दल काहीच नाही लिहिलं गेलं आहे. मग वेदांमध्ये काय लिहिलं गेलं आहे? लिहिलं गेलं आहे म्हणजे सांगितलं गेलं आहे, लिहिलेलं काहीच नाही आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, 5 तत्त्व आहेत आणि ते 5 तत्त्व कसे काम करतात आणि त्या 5 तत्त्वांचा ह्या निसर्गावर कसा प्रभाव पडतो एवढंच त्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे. त्यापेक्षा आणि त्याचं जे प्रोसेसिंग आहे आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत तेवढंच त्या वेदांमध्ये लिहिलं आहे. वेदांमध्ये असं नाही लिहिलं आहे की एक माणूस होता, एक माणूस आहे, मग कुठला राजा होता, हे सगळं वेदांमध्ये नाही आहे. वेदांमध्ये फक्त 5 एलिमेंट आहे. 5 एलिमेंट कसे प्रोसेस होतात आणि त्याचे इफेक्ट पडून कसं हे जगत चालतं एवढंच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे लक्षात आलं म्हणजे जे 5 एलिमेंट आहे ते आधी भौतिक आहेत, लक्षात घ्या. मग आपल्याबद्दल त्यामध्ये का नाही लिहिलं आहे की एक माणूस असणार आहे, एक मनुष्य असणार आहे? नाही, कारण तो माणूस जो आहे तो ब्रह्माजीने बनवलेला आहे आणि जी आपण बनवलेली वस्तू असते त्याच्याबद्दल आपण काही नाही लिहत. आपण ती वस्तू कशी बनलेली आहे त्याबद्दल लिहितो. म्हणून हे जे जगत तुम्हाला दिसतंय, हे ब्रह्मांड दिसतंय, हे ब्रह्मांड निसर्गाची स्थूल वस्तू आहे. पण हा जो मनुष्य आहे म्हणजे आपला देह जो आहे, हा देह ब्रह्माजीने बनवला आहे. मग ह्या देहावर ह्या वातावरणाचा कसा प्रभाव पडेल हे सगळं वेदांमध्ये लिहिलेलं आहे ना. म्हणून ब्रह्माजींनी कधीही वेदांमध्ये आपल्याबद्दल काही नाही लिहिलं आहे, पण आपण कशा प्रकारे बनलेलो आहोत म्हणजे सर्वच्या सर्व सरकारबद्दल लिहिलं गेलेलं आहे की सरकार म्हणजे काय. एक राष्ट्रपती असतो, एक प्रधानमंत्री असतो, नगरपालिका असते, मग तिथे रहिवासी असतात वगैरे 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 लिहिलं गेलं. पण माणसांबद्दल काय लिहिलं गेलं आहे का? नाही, माणसांबद्दल काही नाही लिहिलं गेलेलं. कारण माणसं तर आपण आहोतच, पण सरकार बनवलेली आहे. तसंच मनुष्य बनवलेला आहे म्हणून वेदांमध्ये काय नाही लिहिलं आहे. पण 5 तत्व जे आहेत ते नैसर्गिक असल्यामुळे त्याचा कसा प्रभाव पडेल, काय होईल हे सगळं वेदांमध्ये लिहिलं आहे. मग आजच्या ह्या सत्संगामध्ये आपल्याला काय कळालं की कुठलीही चेतना जी असते ती आपल्याला दिसत नाही, पण त्याला जी ऊर्जा मिळालेली असते ती आपल्याला दिसते. म्हणजे जसं भारत आपल्याला दिसणार नाही, पण 120 कोटी जिथे राहतात त्याला आपण भारत म्हणू शकतो. राष्ट्रपती आपल्याला दिसत नाही, पण 120 कोटी लोकांनी ज्याला निवडून दिलेलं आहे त्याला आपण राष्ट्रपती म्हणू शकतो. म्हणून सरकार हा एक शब्द आहे, चेतना आहे, त्याला ऊर्जा म्हणून आपण 120 कोटी लोकांनी सरकार मानलेलं आहे. म्हणून आपण सरकार जसं बोलते तसं आपण वागतो. तसंच ब्रह्माजीने आपल्याला बनवलेलं आहे. ब्रह्माजी जसं आपल्याला सांगतात तसं आपण वागतो. पण अध्यात्मामध्ये जर आपल्याला ना ब्रह्माजींना मानायचं आहे ना सरकारला मानायचं आहे. कारण जर आपण ब्रह्माजींना मानलं तर सारखं आपलं जीवन मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत राहू. आणि जर आपण सरकारला मानलं तर प्रत्येक 5 वर्षांनी आपल्याला सरकार बदलेल, मानसिकता बदलेल, प्रत्येक जन्मामध्ये काहीतरी नवीन होईल. त्यामुळे आपल्याला सरकारच्या चुंगलमधनं बाहेर पडायचं आहे. इथे ब्रह्माजींच्या चुंगलमधनं बाहेर पडायचं आहे. मग सरकार म्हणजे आधी भौतिक, ब्रह्माजी म्हणजे आधी दैविक. आणि ह्या 2 गोष्टी आपल्याला समजल्या तर मग आपण आध्यात्मिक या क्षेत्रामध्ये जाऊ. म्हणून आज आपण कुठे अडकलेलो आहोत? आधी भौतिक म्हणजे आपण भारतीय आहोत, आधी दैविक म्हणजे आपण मनुष्य आहोत, आणि आध्यात्मिक म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच आहे. हे समजण्यासाठी आता उद्याच्या सत्संगामध्ये आपण बघू की पुढे कशा प्रकारे आपण स्थूलातनं सूक्ष्मामध्ये जाणार आहोत.
हा सत्संग ऐकल्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद. आपला दिवस सुखाचा जावो.